नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। तर मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्रांशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे व्यापार। व्यापार क्षेत्राशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्ण खोऱ्यात येतो? पहिला जिल्हा आहे अहमदनगर, दुसरा आहे सोलापूर। तर याचं उत्तर आहे दोन्ही जिल्हे कृष्ण खोऱ्यात येतात। पुढचा प्रश्न, निजाम उल मुल्क असफ जहा हा खालीलपैकी या मुघल सम्राटाच्या दरबारातील सर्वात शक्तिशाली सदस्यांपैकी एक होता। याचं उत्तर आहे फारुखसियार। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेले वयोगट 15 ते 24 वर्षे लोकसंख्या आहे? याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग। पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ डॅश डॅश उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे? याचं उत्तर आहे 16%। उत्तर प्रदेशमध्ये 16.49%, महाराष्ट्रात 9.28%, बिहारमध्ये 8.58%। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही? 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? याचं उत्तर आहे 62 वर्षे। हायकोर्ट कार्यकाळ 62 वर्षांपर्यंत, सुप्रीम कोर्ट 65 वर्षांपर्यंत, महाधिवक्ता CAG 65 वर्षांपर्यंत। पुढचा प्रश्न, स्वर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? आता जिल्हे कोणते दिले आहे? हिंगोली, बीड, लातूर, रत्नागिरी। त्यातला बरोबर उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यात वसलेला आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो। सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, व्हिनेगर हे डॅश डॅश एक जलीय द्रव आहे? ॲसिटिक आम्ल हे एक जलीय द्रव आहे। टार्टरिक आम्ल मीन्स टार्टरिक ॲसिड हे चिंचामध्ये असतं। सिट्रिक ॲसिड आम्ल हे लिंबूवर्गीय फळांमध्ये आणि व्हेजिटेबलमध्ये असतो आणि फॉर्मिक ॲसिड हा मुंगीच्या चावण्यात असतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? येथे जिल्हे आहे नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे। तर यातून नागपूर या जिल्ह्यात स्वयंसेवक संघाची स्थापना झाली। पुढचा प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य महिलाची स्थापना 1875 साली केली। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहे? महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहे। त्यातला चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली आहे, हा सर्वात शेवटचे आहे। गोगामल हे अमरावती जिल्ह्यात आहे आणि सर्वात मोठे उद्यान आहे। ताडोबा उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे, हे सर्वात पहिले उद्यान आहे। संजय गांधी उद्यान हे मुंबई येथे आहे आणि हे सर्वात छोटे उद्यान आहे। नवेगाव बांध किंवा नवेगाव उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे आणि पेंच उद्यान हे नागपूर येथे आहे। पुढचा प्रश्न, राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? राजमाची किल्ला हे पुणे जिल्ह्यात स्थित आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक SI युनिट नाही? सेल्सिअस हे SI युनिट नाही, बाकीचे मीटर, किलोग्राम, सेकंद हे सगळे SI युनिट आहे। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।